लोकराजा राजर्षी शाहू महाराजांची 151वी जयंती गुरुवारी सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी झाली। लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी आणि सामान्य माणसांनीही राजर्षी शाहू महाराजांना मानाचं वंदन केलं। पण हातकणंगले तालुक्यातील भादोली ग्रामपंचायतीचे सरपंच आणि काही सदस्यांनी शाहू जयंतीच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली। राजर्षी शाहूंच्या प्रतिमेचं पूजन करण्यासाठी सुद्धा हे पदाधिकारी ग्रामपंचायतीकडे फिरकले नाहीत, त्यामुळे संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी जय शिवराय शेतकरी संघटनेने केली आहे। लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांची 151वी जयंती गुरुवारी सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी झाली। गाव पातळीपासून तालुका, जिल्हा आणि राज्य पातळीवर तसंच विविध सरकारी कार्यालयात जयंतीचे कार्यक्रम झाले। सामाजिक न्याय दिवस म्हणून शाहू महाराजांची जयंती साजरी केली जाते। पण हातकणंगले तालुक्यातील भादोले ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि पदाधिकाऱ्यांनी शाहू जयंतीच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याचा आरोप जय शिवराय शेतकरी संघटनेने केलाय। सामाजिक समतेचे प्रणेते असणाऱ्या राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं सौजन्य नसणाऱ्या भादोलेच्या सरपंच आणि इतर ग्रामपंचायत सदस्यांवर कारवाई करावी अशी मागणी जय शिवराय शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शिवाजी माने यांनी केली आहे। भादोले ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच असतील, ग्रामपंचायत सदस्य असतील यांनी कुणी येऊन इथं शाहू जयंती साजरी केलेली नाही। वास्तविक सामाजिक न्याय दिवस, सामाजिक समता दिवस आज न्याय द्यायचं काम या लोकप्रतिनिधींचं आहे। परंतु इथे एक आंदोलन घेतलंय, त्या आंदोलनाचा धक्का घेऊन जरी कोणी आले नसेल तर ते दुर्दैव आहे, संतापजनक प्रकार आहे। याच्या प्रतिक्रिया संपूर्ण गावामध्ये उमटायला लागलेल्या आहेत। तरी माझी ह्या प्रशासनाला, जिल्हा परिषदेची विनंती आहे, ह्या संपूर्ण बॉडीवरती कुणी येऊन ग्रामपंचायतमध्ये येऊन शाहू महाराजांचं पूजन केलेलं नाही, फोटो पुजलेलं नाही, तर यांच्यावरती कडक कारवाई करावी आणि त्यांना घरी घालवायचं काम करावं अशी आमची ग्रामस्थांच्या वतीनं मागणी आहे। आठवडा बाजार कर वसुलीत घोटाळा करणाऱ्यांवर कारवाईच्या मागणीसाठी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण केलंय। या आंदोलनाची धास्ती घेऊन सरपंच, उपसरपंच आणि सदस्य ग्रामपंचायतीकडे फिरकले नसावेत अशी चर्चा आहे।